रत्नागिरी संगमेश्वर विधानसभा मतदारसंघातल्या निवडणुकीला जेमतेम 2 ते 3 दिवस उरलेले आहेत आणि आता शेवटच्या टप्प्यामध्ये निवडणूक अतिशय रंगात आलेली आहे। महायुतीचे उमेदवार उदय सामंत यांचा वारू प्रचाराचा विचार करता जोरात सुटला आहे, तर महाविकास आघाडीचे उमेदवार बाळ माळे यांचं जहाज कुठेतरी हेलपाटे खाताना दिसतंय। गेले 3 ते 4 दिवसांमधल्या महायुतीचे उमेदवार उदय सामंत यांच्या ग्रामीण भागातल्या प्रचार सभा पाहता आणि त्याला मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद आणि काल शहरामध्ये युवा सेनेच्या माध्यमातून काढलेली भव्यदिव्य रॅली आणि त्यानंतर ग्रामीण भागामधले दौरे, जिल्हा परिषद गटणी आहेत, मग गोळप असो, पावस असो किंवा मेरवीमधील सभा पाहता कुठेतरी मतदारांनी निर्णय केलेला आहे की 5व्यांदा उदय सामंत यांना या मतदारसंघातून निवडून द्यायचंय। त्यामुळे गेले 4 वेळा विजयी झालेले उदय सामंत 5व्यांदा पुन्हा एकदा विधानसभेत जातील असं मतदारांच्या एकंदरीत प्रतिसादावरून दिसून येतंय। वास्तविक पाहता रत्नागिरी शहराचा विचार करता मुळात इथं शिवसेनेची ताकद चांगली आहे। बहुतांश नगरसेवक शिवसेनेचे आहेत, त्याच्या जोडीला आता भाजपचे नगरसेवक सुद्धा हातात हात घालून काम करतायत। तर ग्रामीण भागामध्ये सुद्धा भाजपचे काही वरिष्ठ नेते व त्यामध्ये बाबा पोरळेकर असतील, सतीश शेवडे असतील, नंतर मंदार सरपोतदार असतील, ॲडव्होकेट दीपक पटवर्धन असतील किंवा आमच्या शिल्पाताई पटवर्धन असतील, हे सुद्धा आता ग्रामीण भागामध्ये पूर्ण या तयारीच्या प्रचारात उतरलेले आहेत आणि एक जिन्सी महायुतीचा उमेदवाराचा प्रचार सध्या ग्रामीण भागात अंतिम टप्प्यात पूर्णतः विश्वासाने आणि एकमताने एक दिलाने सुरू आहे। आता दुसऱ्या बाजूला विचार केला तर महाविकास आघाडीचे उमेदवार बाळ माळे यांचा प्रचार काही प्रमाणात शहरात दिसतोय, परंतु एकंदरीत झालेली विकास कामं असतील किंवा दांडगा संपर्क असेल किंवा शहरामधले अनेक पर्यटकांसाठी काही सुविधा असतील, शैक्षणिक क्षेत्रातले काही उपाययोजना असतील किंवा आरोग्य क्षेत्रामधले वैद्यकीय महाविद्यालय असेल, या ना त्या नेत्याने सामंतांनी रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात अतिशय काही ना काही प्रमाणात चांगली कामं केलेत, लोकोपयोगी कामं केलेत आणि आता महत्त्वाचा त्यांनी रोजगाराचा जो प्रश्न उपस्थित केला आहे त्या माध्यमातून 30,000 तरुणांना जर हाताला काम मिळालं तर संपूर्ण या मतदारसंघाचा चेहरा मोहरात बदलून जाणार आहे। आज तरुणांकडनं तेवढीच सामंत साहेबांकडे अपेक्षा आहे आणि ती अपेक्षा ती आता योग्य प्रकारे पूर्तता होत असताना तर दिसतंय की जेणेकरून त्या प्रकल्पामध्ये आवश्यक असणाऱ्या अभियंत्यांच्या भरतीचा विषय आहे तो स्थानिक किंवा बाहेरच्या वृत्तपत्रातून त्याची जाहिरात सुद्धा आलेली आहे। त्यामुळे कुठेतरी उदय सामंत निवडणुकीच्या प्रचारामध्ये त्यांचं वारू हे वेगाने सुटलेलं दिसतंय। त्यामुळे मतदारांनी केलेला निर्णय आणि मिळालेला प्रतिसाद आणि शेवटच्या टप्प्यामध्ये युतीचे उमेदवार उदय सामंत यांनी मारलेली मुसंडी पाहता उदय सामंत हे 5व्यांदा विधानसभेत जातील यामध्ये आता कुठलीही शंका उरलेली दिसत नाहीये। मुस्लिम मतदारांबाबत एक वेगळे तर्कवितर्क लढवले जात होते, पण गेल्या 2-4 दिवसात मुस्लिम मतदार सुद्धा त्यांना मिळालेला प्रतिसाद, त्यांच्या मिळालेला विश्वास या माध्यमातून ते सुद्धा उदय सामंत यांच्या कुठेतरी जवळपास जाताना दिसत आहेत आणि या सर्व बाबींचा विचार केला तर विधानसभेमध्ये आत्ताच्या पर्यंतच्या प्रचाराची रणनीती पाहता उदय सामंत यांचा विधानसभेतला मार्ग हा सुकर झालेला दिसतोय। टाइम्स डिजिटल करता किशोर मोरे, रत्नागिरी। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।